नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी साऱ्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश जारी। वर्धा ते सांगली जिल्ह्याच्या भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपये मंजूर। माजी खासदार राजू शेट्टी यांचा महामार्गाला विरोध कायम। बुधवारच्या राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझरचा अतिरेक। राजारामपुरी पोलिसांकडून 32 मंडळांवर गुन्हे नोंद। अट्टहास आणि उन्मादाला वेसन घालण्याची गरज। दिवसभरात सेन्सेक्स 705 अंकांनी घसरून 80,080 वर, तर निफ्टी 211 अंकांनी घसरून 24,500 वर। गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान। खड्डेमय रस्ता असलेल्या कागल ते सातारा महामार्गावर टोल वसुली करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं झालं किनी टोल नाक्यावर आंदोलन। आणि 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं झालं विसर्जन। महापालिकेच्या विसर्जन कुंडाला नागरिकांचा प्रतिसाद, पण कोटी तीर्थ परिसरात विसर्जन कुंड ठेवण्याचा महापालिकेला विसर।